काल गांधारीचं सांगताना गांधारीला किती कळत होतं, मुलगा जन्माला आल्याबरोबरच तिने सांगितलं आपल्या नवऱ्याला याला घरातनं घालवून जावं म्हणून. आणि नंतर शकुनी जेव्हा गंधार देशातून सीमा ओलांडून कुरु साम्राज्यात आला, तो राहण्याकरता आला नव्हता. तो कपटबुद्धी आहे, त्याला चांगलं दिसत नाही. तर तो जो दुर्योधनाला आणि दुःशासनाला भेटायला म्हणून आला, तर स्वाभाविकच बोलता बोलता चर्चेमध्ये विषय निघाला. तो म्हणला, अरे पांडवांचा इतके धाक बाळगता तुम्ही, काय पांडवांमध्ये विशेष आहे काय नाही काय? माझ्यासारखा बुद्धिमान मनुष्य तुमच्याकडे जर असेल तर पांडवांचं शेती बाळगण्याचं कारण नाही. अशा पद्धतीने जो बोलला की दुर्योधनाला वाटलं की हा आपल्या जवळ असता आपल्याला सल्ला मसलत करायला बरा पडेल, म्हणून तो मामाला म्हणा, मामा तुम्ही आता जाऊच नका, इथेच राहा. त्यालाही काहीतरी चावायला पाहिजेच होतं. आणि तो जेव्हा कुरु साम्राज्यामध्ये म्हणजे विशेषतः राजधानीमध्ये राजवाड्यामध्ये जेव्हा त्याची व्यवस्था वेगळी केली असं जेव्हा गांधारीला कळलं, तर गांधारीने सगळ्यात पहिलं काम काय केलं असेल तर तिने धृतराष्ट्राला बजावून सांगितलं, माझा भाऊ आलेला आहे, त्याला दुर्योधनाने ठेवून घेतलेला आहे, पण तो कपटबुद्धी आहे, त्याला चांगलं दिसत नाही, हे मी लहानपणापासून ओळखते म्हणून, म्हणजे मी त्याला चांगला ओळखते, त्याला तुम्ही या राज्यात ठेवू नका म्हणून. तो जर या राज्यात आला तर कलह वाढायचं काम करेल आणि कौरव आणि पांडवामध्ये कारण नसताना तो एकसारखी आग लावत राहील. तुम्ही याला घालवून लावा. किती कळतं तिला. आणि धृतराष्ट्राने तिच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं. दुर्योधनाने तिचं सांगणं मनावर घेतलं नाही आणि हळूहळू असं झालं, शकुनी म्हणेल तीच पूर्व व्हायला लागली. शकुनी आणि कर्ण या दोघांनी म्हणून त्या दुर्योधनाला कामच करू दिलं नाही. सतत एकसारखे मी पांडवांना ठार मारतो, कितीतरी प्रयत्न केले तरी शेवटी पांडव प्रकट झालेच. आणि त्याने इंद्रप्रस्थाचं राज्य द्यायला लागलं, त्यांनी राजस्व यज्ञ केला, काही केलं तरी ते मरत नाहीत आणि काही केलं तरी नाहीसे होत नाहीत. काय करावं अशा चिंतेमध्ये दुर्योधन पडलेला असताना या शकुनीनं त्याला मार्ग सांगितला. काय मार्ग सांगितला? युद्ध का झालं त्याचं कारण आहे याचं. सोपं आहे म्हणाले, मला धनुष्यबाणात मी इतका प्रवीण नाहीये, मी फासे खेळण्यात प्रवीण आहे. तो हा जो सारीपाठ आहे हा मी माझा धनुष्य आहे म्हणाले, ते गांडीवापेक्षा जास्ती श्रेष्ठ आहे. आणि माझ्या हातात जे फासे आहेत ते बाण करू शकणार नाही इतकं त्याचं काम आहे. तू एकदा मला म्हणले फक्त फासे हातात घेऊन त्या सारीपाटासमोर पांडवांना बसव, एक रक्ताचा थेंब न सांगता त्यांना रानोमाळ करीन म्हणले. काय काळजी करू नकोस, हे त्याचे शब्द आहेत. तोपर्यंत द्यूत खेळावं हे कोणाच्या डोक्यात नाही का. तो द्यूतातच प्रवीण आहे, जुगारीच आहे तो. आणि जुगारामध्ये कपटाने द्यूत खेळण्यात तो जास्ती प्रवीण आहे आणि त्याची कीर्ती आहे सर्वत्र. त्यामुळे त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा मार्ग म्हणजे जुगार. आणि तो जुगार दुर्योधनाने ठरवला पाहिजे. म्हणून दुर्योधनाला सांगतानाच सांगतो, रक्ताचा थेंब न सांगता मी त्याला रानवाळ करतो, तू फक्त एकदा मला संधी दे. दुर्योधनाला संधी द्यायची म्हणजे कसं करणार. तेव्हा त्यांनी सांगितलं, क्षत्रिय राजे जे आहेत त्यांची दोन व्यसनं अत्यंत महत्वाची आहेत. एक, शिकारीला ते नाही म्हणत नाही, म्हणजे शिकार करायची त्यांना नादच आहे. गरज नसताना खाऊन पिऊन सुख असणारी माणसं कारण नसताना निरपराध पशूंना मारण्याकरताच त्यांचं, कारण दररोज युद्ध नसतं, दररोज आक्रमण नसतं, बसल्या बसल्या करायचं काय म्हणून शिकार करायचं. शिकारीचं व्यसन बहुतेक प्रत्येक राजाला आहे. काही अपवाद असतील, कशाला मारायचं म्हणून न जाणे पण अपवाद. आणि दुसरं द्यूताचं, नलदमयंतीमध्ये जे वितुष्ट निर्माण झाले ते कलीनं केलं.
कलीनं प्रवेश करून त्याला युद्ध खेळायला लावलं आणि रानमाळ केलं. तर महाभारतामध्ये असे अनेक द्यूताची प्रकरणं आहेत. यांचं प्रकरण जास्त पुढे आलं याचं कारण कुरु साम्राज्य त्यावेळेला सर्वात मोठं साम्राज्य म्हणून प्रसिद्ध आहे. हे संपूर्ण भारताचं एक राज्य नाही आहे, छोटी छोटी राज्य आहेत. जी छोटी छोटी राज्य आहेत त्याचं हे मोठं राज्य आहे. हा एक भाग. प्रतीप, शंतनू यांची कीर्ती मोठी असल्यामुळे त्यांचं नाव मोठं झालं, त्यांची जायदाद मोठी, मालमत्ता मोठी, सैन्य प्रचंड आहे, त्यापेक्षा गोधन प्रचंड आहे, त्यामुळे त्यांचं लौकिक मोठा. अशा लौकिक मोठा असणाऱ्या साम्राज्यामध्ये शकुनी येतो आणि द्यूताची वाट बघत राहतो. त्याला कळत नाही द्यूत कसं होणार म्हणून तो शेवटी हा मार्ग सांगतो. पांडवांना समोरासमोर मारणं शक्य नाही. भीष्म द्रोण आले तरी पांडवांना नाही मारता येणार. पांडव समर्थ आहेत हे एक कारण तो सांगतो. त्याहीपेक्षा कृष्णाची त्यांना साथ आहे, तिथे तुमचं काही चालणार. तर कृष्णाला कळायच्या आधी, त्यामुळे पांडवांच्या मध्ये जो युधिष्ठिर आहे त्याला शिकारीचा नाद नाहीये, पण द्यूताचं असं नाही. त्याला सवड मिळेल तेव्हा एकटा झालं तरी द्यूत खेळत बसतो. तेव्हा अशा वेळेला जर त्याला आपण बोलवलं तर प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. कारण राजसूयज्ञ केलाय. राजसूयज्ञामध्ये सिंहासनाधीश्वर जो आहे त्याला जर सांगितलं आपल्याला दूध खेळायचं आहे तर नाही म्हणता येणार. हे प्रतिष्ठेकरता त्याला हो म्हणावं लागेल. आणि तो आल्यानंतर दुर्योधन म्हणत पण मला येत नाही ना तुझ्या इतकं, त्याची काळजी नाही करायची. तो आला ना की तुला तो बघेल, त्याला वाटेल तूच खेळणार आहे, मी हातात फासे घेईन. तू एवढंच म्हणायचं मी काय नाही शकुनी काय, आम्ही दोघे एकच आहोत. तो काहीही बोलणार नाही म्हणत. इतकी त्या युधिष्ठिराच्या स्वभावाचा त्याने आयुष्यात अभ्यास केलेला आहे. आणि तसंच झालं. हातात फासे घेतले नसते तर वनवासाचा प्रश्न नव्हता. तात्पर्य काय, गांधारीला आपला भाऊ किती नालायक आहे हे आधीच कळतं. अशा ह्या सगळ्या कौरव पांडवांच्या कथेमध्ये